नमस्कार, मी वैशाली धीरज महाजन, राहणार शेंद्री, तालुका देवळी, जिल्हा वर्धा। फिक्की यांच्या आर्थिक सहाय्याने महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प अफाम विचार विकास संस्था वरोरा यांच्या माध्यमातून माझ्या गावामध्ये गेल्या 2 वर्षापासून प्रकल्प राबविण्यात येत आहे। माझ्याकडे आधी गावरान कोंबड्या 5 होत्या। मी घरगुती पद्धतीने व्यवसाय करीत होती। त्यामध्ये मला उत्पन्न मिळत नव्हते। मग त्यानंतर प्रकल्पाच्या माध्यमातून मी कुक्कुटपालन चे 2 दिवसाचे प्रशिक्षण घेतले। प्रशिक्षणामध्ये मला समजले आपण चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करत आहोत। तिथे मला व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती मिळाली। त्यावेळेस मी पण आधुनिक पद्धतीने व्यवसाय करावा असं निश्चित केले, परंतु हालाकीची परिस्थितीमुळे आणि घरच्यांचा विरोध होता। मग मी गावातील फिरता निधी व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कुक्कुटपालनकरिता अर्ज केला आणि मला फिरता निधी व्यवस्थापन समितीमधून 10,000 रुपये फिरता निधी मिळाला। त्यामध्ये मी माझ्या जवळचे स्वतःचे 20,000, आधुनिक पद्धतीने 30,000 रुपयाचा व्यवसाय सुरू केला। आज रोजी माझ्याकडे 100 कोंबड्या आहेत आणि त्या 100 कोंबड्याकरिता मी ओझोला बेड टाकला आणि त्यांचा खाद्याचा खर्च पण माझा वाचला आणि आता मला महिन्याचे अंदाजे 3,000 रुपये मिळते। एकूण महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका सक्षमीकरण प्रकल्पामुळे मला खूप फायदा झाला। त्याबद्दल फिक्की, अफाम आणि विचार विकास सामाजिक संस्था यांचे मनापासून खूप आभार मानते आणि धन्यवाद। नमस्कार, माझं नाव योगिता हंडे, राहणार शेंद्री आणि तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथील रहिवासी आहे। महाराष्ट्रात ग्रामीण उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प हा फिक्की अफाम या संस्थेच्या माध्यमातून माझं शेंद्री या गावात गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे। प्रकल्पाच्या सुरुवातीला गावामध्ये फिरता निधी हे व्यवस्थापक समिती स्थापन करण्यात आली। समितीच्या मासिक बैठकीमध्ये मला कापड विक्री हा लघु व्यवसाय म्हणून सुरू करण्यासाठी फिरता निधी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। परिणामी मला कापड विक्री व्यवसाय लघु उद्योग उभारणीसाठी फिरता निधी व्यवसाय समितीकडून 10,000 रुपये फिरता निधी मिळाला आणि मी माझ्या जवळचे 8,500 मिळून 18,500 रुपये किमतीचे कापड खरेदी केला। सध्या माझ्या गावात एकच व्यवसाय असल्यामुळे कापड विक्रीच्या माध्यमातून माझा व्यवसाय 500 ते 600 रुपयाचा व्यवसाय होतो। त्यामध्ये पेटीकोट, साडी, ब्लाऊज पीस आणि ड्रेस मटेरियल साड्याची विक्री करते। त्यामुळे गावातच कापड विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। गावातील तरुणी महिला यांना गावामध्ये सुविधा मिळाली, त्यामुळे त्यांच्या तालुक्याला जाण्याचा वेळ आणि त्रास वाचला। त्यामुळे मी समाधानकारक आहे। तसेच पण शेतीबरोबर पूरक व्यवसायामुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला। फिरता निधी मिळाल्यामुळे मला कापड विक्री लघु व्यवसाय सुरू करता आला। त्याबद्दल मी फिक्की अफाम आणि विचार विकास सामाजिक संस्था वरोरा यांचे आभार मानतो। नमस्कार, मी मनीष धांदे, राहणार दहीगाव धांदे, तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथील रहिवासी आहे। फिक्की पुरस्कृत अफाम आणि विचार विकास सामाजिक संस्था पुलगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत असलेल्या माझ्या दुग्ध व्यवसायाला भेट देण्याकरिता अफामचे अधिकारी आले होते आणि मला त्यांनी जैविक पशुखाद्य अझोला लागवडीबद्दल आणि त्यामुळे जनावरांना होणाऱ्या फायद्याबद्दल माहिती दिली। अझोला या पशुखाद्याबाबत मला काही माहिती नव्हते। सरांच्या मार्गदर्शनामुळे मी अझोलाची लागवड केली। माझ्याकडे एक गाय आहे। ती गाय दिवसाला 7 ते 8 लिटर दूध द्यायची। मी अझोला तिला पशुखाद्य देणे चालू केल्यापासून गायच्या दुधामध्ये 25 ते 30% वाढ झाली व एकंदरीत माझा जो फीडवर होणारा खर्च आहे याच्यामध्ये सुद्धा मी 25 ते 30% कपात केली। एकंदरीत पाहता दुधाचा भाव आपल्या नियंत्रणात नाही आहे, पण आपण दुधावर जो खर्च लागतो, उत्पादनावर जो खर्च लागतो तो खर्च कमी करू शकतो। या माध्यमातून मी माझा खर्च कमी केला आणि भरघोस उत्पन्न मिळवले। दिलेल्या माहितीप्रमाणे अझोलामध्ये विपुल प्रमाणात प्रोटीनचे प्रमाण आहे व त्यामध्ये मायक्रोन्यूट्रॉन्स भरपूर आहे। त्यामुळे मी जे मिनरल मिक्सचर आणि की जे ढेप वगैरेचे पशुखाद्य द्यायचो त्या पशुखाद्यात मी कपात केली, पण याचा साईड इफेक्ट माझ्या पशुवर कुठला झाला नाही। उलट चांगला परिणाम मला दिसून आला। अझोला यामुळे दूध उत्पन्नामध्ये तर वाढ झालीच, पुन्हा गाईच्या ज्या प्रकृतीमध्ये जे बिमार पडण्याचं प्रमाण आहे याच्यामध्ये सुद्धा मला
चांगला इफेक्ट मिळाला आणि त्यामुळे मी इतर लोकांना सुद्धा याबद्दल प्रेरित केले आणि गावातील इतर लोकांनी सुद्धा माझं अनुसरण करून गावामध्ये कमीत कमी 7 ते 8 अझोलाचे बेड तयार केले आणि या माध्यमातून मी माझ्याकडनं कल्चर त्यांना विकत दिले. कल्चर 200 रुपये किलोपर्यंत मी विकले. यातून सुद्धा मला आर्थिक फायदा झाला. ही अझोला तंत्रज्ञानाबद्दल मला माहिती दिल्याबद्दल मी MRLAP चे आभार मानतो व सर्व शेतकरी बांधव आणि पशुपालक यांना एक सांगू इच्छितो की या तंत्रज्ञानाचा उपयोग तुम्ही सुद्धा करून आपल्या पशुखाद्यामध्ये 25 ते 30% कपात करून भरघोस उत्पन्न मिळवू शकता. धन्यवाद.